तर मैत्रिणींनो, मी आज बनवला आहे रव्याचा ढोकळा. हे बघा, त्यासाठी मी 1 वाटी रवा, बारीक रवा घेतलेला आहे. थोडंसं दही घेतलं आहे, थोडंसं तेल घेतलं आहे. हे बघा, त्यानंतर मी मीठ चवीनुसार, थोडीशी साखर, हे बघा, हे सगळं जिन्नस टाकून थोडंसं पाणी टाकून मी मिक्स केलं. हे बघा, दही आणि रवा छान असा मिक्स करायचा आहे बघा. अजून थोडंसं पाणी टाकून मी 10 मिनटं रवा फुलायला ठेवला होता. हे बघा, थोडंसं मिक्स केलं मी चांगलं आणि झाकून ठेवलं. आहे बघा, 10 मिनटानं चेक केला तर रवा चांगला फुलला होता आपला. हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचं. जेवढं फेटून तेवढा आपला ढोकळा मस्तपैकी फुगतो. हे बघा, भरपूर वेळ फेटून घ्यायचं छान एकसारखं. छान मिक्स झाले बघा. हे बघा, एकदम छान मिक्स झाले. एकदम असं पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही, बरोबर मिश्रण झालं आहे. इनोची एक पुडी अख्खी टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं ॲक्टिव्ह होण्यासाठी. हे बघा, झटपट होणारा ढोकळा आहे. नाश्त्याला सकाळी तुम्हाला बनवायचं असेल काहीतरी वेगळं, तर आपलं रोज रोज खाऊन ते उपमा, पोहे, शिरा खाऊन कंटाळा असेल तर ढोकळा करून बघा. तोंडाला नक्कीच चवेन तुमच्या. हे बघा, त्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं पहिलंच. थोडीशी मिरची पावडर टाकायची. हे बघा, टोपामध्ये पहिलंच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम झालं की ढोकळा पटकन होतो आपला. 10 मिनटात ढोकळा झाला आहे हा. हे बघा, मध्ये मी चेक केलं तर ढोकळा झालेला नव्हता. मग झाकण ठेवलं. 2 ते 3 मिनटांनी चेक केलं तर ढोकळा छान झाला होता, चांगला फुलला आहे बघा. हे बघा, मस्तपैकी फोडणी दिलेली आहे ढोकळ्याला. एवढा छान तो ढोकळा फुलला आहे. हे बघा, त्याच्या वड्या पण अशा पडल्यात बघा कशा. बघा, चटणी पण करून घेतली. चटणीबरोबर मस्त लागतो ढोकळा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. थँक्यू.